भाजपा आमदार सुरेश धस यांनी खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या कुटुंबियांची भेट घेतली। खोक्या उर्फ सतीश भोसले मारहाण आणि वन्य प्राण्यांच्या शिकार प्रकरणामधला आरोपी आहे। काही दिवसांपूर्वी खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या घरावर वन विभागानं बुलडोजर चालवला होता आणि काही अज्ञातांनी खोक्याचं घर सुद्धा जाळलं होतं। सुरेश धस यांनी ढाकणे कुटुंबियांची सुद्धा भेट घेतली आहे। सतीश भोसलेवर याच ढाकणे कुटुंबाला मारहाण केल्याचा आरोप आहे। सुरेश धस यांच्याकडून सतीश भोसले यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यात आली। त्याच्यानंतर त्यांनी ढाकणे कुटुंबियांची सुद्धा भेट घेतलेली आहे। ही दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। सुरुवातीला खोक्या भोसलेच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली, संपूर्ण प्रकार त्यांनी जाणून घेतला आणि त्याच्यानंतर त्यांनी ढाकणे कुटुंबियांची सुद्धा भेट घेतलेली आहे। ढाकणे कुटुंबियांनी सुद्धा आपल्या व्यथा जे आहेत त्या सुरेश धस यांच्या पुढे मांडलेल्या आहेत। ही दोन दृश्य आपण पाहताय। ढाकणे कुटुंबियांना मारहाण प्रकरणी सतीश भोसलेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यावर 3 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि याच दोन कुटुंबांची भेट जी आहे ती सुरेश धस यांच्याकडून घेण्यात आली। खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या घरी सुरेश धस यांनी भेट घेतली। सुरेश धसांना पाहताच खोक्याच्या कुटुंबियांनी टाहो फोडला। वनीकरणावाल्याचा हे काय संबंध होते? घर पाडायचे, हे घर रातचे येऊन जाळायचे, लेकरला मारायचे, कागदपत्र जाळायचे, कोंबड्या मारायचे, हे काय अन्याय? एवढा अन्याय ते काय शासन ठरवीन ते करीन, पण आम्ही आता आम्हाला काहीतरी आधार द्यावा, घर द्यावा, आम्हाला पण न्याय भेटावा एवढीच आमची विनंती। मारहाण आणि वन्य प्राण्यांची शिकार केल्याचा खोक्या उर्फ सतीश भोसलेवर आरोप आहे। बीड पोलिसांनी खोक्याला अटक केली आहे। खोक्याला अटक केल्यानंतर वन विभागानं त्याच्या घरावर बुलडोजरही फिरवला होता। त्यानंतर अज्ञात समाजकंटकांनी खोक्याचं घर जाळलं होतं। वन विभागानं नोटीस न देता घर पाडल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय। खोक्याच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर धसांनी ढाकणे कुटुंबाची भेट घेतली। खोक्या आणि ढाकणे कुटुंबानं एकमेकांच्या विरोधात तक्रारी दिल्या होत्या। खोक्या उर्फ सतीश भोसलेवर ढाकणे कुटुंबाला मारहाण केल्याचा आरोप आहे। ढाकणे कुटुंबानंही आपली कैफियत सुरेश धस यांच्या समोर मांडली आहे। माझं काय म्हणणं, नोटीस देऊन सीज करायला हरकत नाही, ते घर बंद करायला पाहिजे होतं। यांना हाकलून लावायचं, हे इथं तुम्ही राहू नका, अमुक नका। पण जे 60 वर्षापासून मागील 60 वर्षापासून जर वन हक्क पट्टा कायदा आहे त्याला लागू होत असताना त्याचं घर तुम्ही फक्त ते अडाणी आहे, तुमच्याकडे अर्ज केला नाही म्हणून त्याचं घर पाडून टाकता म्हणल्यावर हे कोणत्या नियमात बसतं? अण्णा, तुम्ही म्हणतात मीडियाने त्यांना गुंड केलंय, मात्र त्या ठिकाणी ते गुंड नाहीत असं वाटतंय का तुम्हाला? नाही, एवढा मोठा नाही ना तो, जेवढा मोठा करून दाखवला बरं का। आता त्याची परिस्थिती काय झाली इथं बघा ना, त्याला आता राहायला घरही नाही, काहीच नाही। बरं, जे चुकलं होतं त्याला त्या पद्धतीचं सजा मिळाली पाहिजे। त्याच्यावरती 307 झालेला आहे, तो अटक झालेला आहे, ते सगळं अतिशय चुकीच्या पद्धतीने। कारण ते जे 2 मुलं आहेत ते लहान त्यांचे वय 18 वर्षाच्या आतले आहे, परंतु काय आहे की हे सततच मला असं वाटतं की फिरतीवरती राहणारे आणि अज्ञानी लोक रानटीपणा अंगात असल्यामुळं हे प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे। सततच मला असं वाटतं की फिरतीवरती राहणारे आणि अज्ञानी लोक रानटीपणा अंगात असल्यामुळं हे प्रकार त्या ठिकाणी घडलेला